शेतकरी संघटनेचे आमचे मार्गदर्शक माननीय श्री रघुनाथदादा पाटील गेली 5 डिसेंबर पासून सोलापूर पासून सुरुवात केलेली आहे. ते 12 डिसेंबर ऊस आयुक्त कार्यालय या ठिकाणी जनजागृती आयोजित केलेलं आहे शेतकऱ्यांचा आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी. तर आज त्यांची रॅली आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये आलेली आहे. प्रथमतः शेतकरी संघटना सातारा जिल्ह्याच्या वतीनं सर्व दादांच्या टीमचं, त्याचबरोबर या रॅलीमध्ये आमचे मार्गदर्शक श्री शिवाजी नाना नानकिले, क्रांतिशील नाना ब्रिगेडचे अध्यक्ष, त्याचबरोबर ताई आलेले आहेत. त्याचबरोबर कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष माणिकराव शिंदे हे सुद्धा उपस्थित आहेत. त्याचबरोबर वनिता माडे, त्याचबरोबर वशिमी इनामदार, सर्व सातारा जिल्ह्यातील सर्व संघटनेचे वाळवा तालुका अध्यक्ष लक्ष्मण पाटील, वशिमी इनामदार आमचे कराड तालुक्याचे अध्यक्ष, त्याचबरोबर सैनिक संघटनेचे आमचे शेतकरी संघटनेचे दिलीप बर्गे, तसेच सचिव अशोकजी जगताप, तसेच अशोक रसाळ, सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहिले. आणि ज्यांना विसरून चालणार नाही, घराघरात मनामनात तुम्ही जे आज पत्रकार बांधव उपस्थित राहिला त्यासाठी संघटनेच्या वतीनं आपणास सर्वांचं मनापासून धन्यवाद. एका जागृती यात्रा, जनजागृती यात्रेचं साताऱ्यात आज आगमन झालेलं आहे. ही यात्रा 5 डिसेंबरला जागतिक मृदा दिन म्हणजे मातीचा दिवस म्हणून जगभर जेव्हा साजरा केला जातो, त्या मातीला वंदन करून जातीपातीपेक्षा मातीचं राजकारण करायला पाहिजे या हिशोबाने जागतिक मृदा दिनापासून ही सुरुवात झाली. सोलापूर पासून झाली. सोलापूरला 4 शहीद झालेले हुतात्म्यांचा पुतळा आहे. त्या 4 पुतळ्यापासून ही सुरुवात झाली. त्या पुतळ्यामध्ये एक कोष्टी समाजाचे आहेत, एक मारवाडी समाजाचे आहेत, एक मराठा समाजाचे आहेत आणि एक मुसलमान. म्हणजे कुठलाही जात पात न बघता ब्रिटिशांनी 4 लोक एका दिवशी फाशी दिलेले आहेत, स्वातंत्र्यासाठी दिलेले आहेत. हे स्वातंत्र्याने आम्हाला काय दिलं? मोठ्या अपेक्षा होत्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काय होईल काय नाही, परंतु शेतकऱ्याच्या नशिबी फाशीचा दोर विषयाची बातमी आलेली आहे. त्यांनी काही पिकवायला कमी केलं नाही. 40 कोटी जनतेला पुरत नव्हतं, पुरेसं अन्न नव्हतं, खूप बळी पडत होते. पण आज आपण 140 कोटी जनतेला पुरेसं अन्नधान्य तयार केलं आणि ते देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नशिबी मात्र फाशीचे दोर किंवा विषयाची बाटली आलेली आहे. आणि याचं कारण हे सरकारचं धोरण आहे. या सरकारच्या धोरणाचा केवळ निषेध करून चालणार नाही, तर याच्या मुळापर्यंत आम्हाला जायला पाहिजे. कैलासाची शरद जोशीने आम्हाला शिक्षण दिलं, प्रश्नाच्या मुळाकडे जायला शिकलं आणि त्यांनी सांगितलेलं होतं की जातीपातीच्या राजकारणापेक्षा आर्थिक विषयाकडे तुम्ही लक्ष द्या आणि आर्थिक विषयाप्रमाणे आपल्याला काम करायला पाहिजे. जे तुमच्याकडं हे दिलेलं आहे हँडबिल, या हँडबिलमध्ये बऱ्याचशा गोष्टी तपशीलवार लिहिलेल्या आहेत. परंतु महत्वाचा मुद्दा असा आहे की आज आपण साताऱ्यामध्ये आहोत. क्रांतिकारकांचा क्रांतिसिंह नाना पाटलांचा जिल्हा म्हणून ओळखला जात होता. आता जरी सांगलीत सातारा झाला असलं तर पूर्वी सातारा जिल्ह्याचा सिंह म्हणजे नाना पाटील असं होतं. अनेक क्रांतिकारकांनी या मध्ये उभ्या घेतल्या, लाट्या काट्या खाल्ल्या, एवढं काही करता येईल तितकं केलेलं आहे. मागे एक आम्ही यात्रा काढलेली, तुम्हाला आठवत असेल तर इथं फाशीचा वड आहे. त्या वडाच्या झाडाला तुमच्या फाशी दिल्या जात होत्या, त्या वडाच्या झाडाला पण आम्ही जाऊन भेटी देऊन आलो. एवढे शहीद झाले, हुतात्मे झाले, ते सगळीकडे महाराष्ट्रात लोक होतं. याचं कारण असं आहे की आम्हाला अशी खंत वाटते की या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शेतकरी समाजातल्या लोकांनी हे स्वातंत्र्य मिळवून दिलं. आज शेतकऱ्याच्या एका मुलाने अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केला, तर दुसऱ्या मुलाने सीमेवर जाऊन या देशाचं रक्षण केलं. कोणा व्यापाऱ्यांची, आमदारांची, खासदारांची मुलं आहेत ते संदर्भात इथंही मरणाची खात्री असताना कसलंही त्याला भय न पाळता मिलिटरीमध्ये भरती होण्यासाठी धावणं, पळणं, उंची वाढवणं, छाती भरणं, फिजिकल टेस्टमध्ये पास होणं, भौतिकमध्ये पास होणं, याच्यामध्ये लागेल तितकं कष्ट आमची पोरं घेतात.
दुसऱ्या बाजूला बांधावर शेतावर ऊन वारा पाऊस कशाची पिकेट न करता आता बिबटे एवढे झाले, साप एवढे आहेत, एवढे एवढे वन्य प्राणी त्रास देतात, त्या सगळ्याला तोंड देत आम्ही अन्नधान्य पिकवतो, शेती करतोय. परंतु सरकारने हे जे काही घटना, भारतीय घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिली, 26 जानेवारी 1950 ला जी घटना आपण स्वीकारली, त्याच्यामध्ये इतक्या मोडतोडी केल्या, इतके शेतकरी विरोधी कायदे केले की ते आज शेतकरी आत्महत्या करायला लागले. या सगळ्यामध्ये 18 जून 51 ला पहिली घटना दुरुस्ती केली की जी बाबासाहेब आंबेडकरांना मान्य नव्हती, त्यांनी त्याच्यावर राजीनामा दिला. परंतु नेहरूंच्या लोकप्रियतेमुळे काही चाललं नाही आणि त्यांनी आपला मालमत्तेचा अधिकार काढून टाकला. 1955 ला आवश्यक वस्तूचा कायदा केला. या आवश्यक वस्तूच्या कायद्यामुळे आज सर्व शेतीमालाच्या निर्यातीवर बंदी होते, प्रचंड प्रमाणात महाग आयात करून इकडे स्वस्त दिलं जाते आणि शेतकऱ्याला मात्र भाव मिळवण्याची व्यवस्था केली जाते. त्याचबरोबर सिलिंगचे कायदे आले, शेतकऱ्याला सिलिंग लावलं, परंतु उद्योगपती सिलिंग नाहीये. आजही मुंबईमध्ये वालचंद जयराजची 5,000 एकर जमीन आहे. आता विक्रोळीला जाऊन बघा, गोदरेजकडे आजही 5,000 एकर जमीन आहे. मुंबई सारख्या शहरात तिथं इंचावर आणि फुटावर जमिनीची किमती आहे, तिथं हजारो एकर जमिनी या उद्योगपतींच्या. धोरण कसलं आहे? हे धोरण आहे का? हे धोरण केवळ उद्योगपतीला मदत करण्याचं आहे आणि जे नेहरूने आखलं तेच आता मोदी पुढे राबवतात. त्याच्यामुळे आत्महत्या थांबण्याऐवजी वाढायला लागले. तर छत्रपतींचा महाराष्ट्र म्हणायचं, फुलांचा महाराष्ट्र म्हणायचं, आंबेडकरांचा महाराष्ट्र, शिवाजी महाराजांचा. आणि मग हे शेतकरी आत्महत्याचा कलंक पुसण्यासाठी कोण काय करते? कोणताही पक्ष करत नाही. आज तुम्ही बघताय तुमच्या समोर तुमच्या पत्रकार तुम्ही रोज बघताय, काल एका शेतकऱ्यांना कुठं आहे आणि कोण कुठे चाललाय, कोण कोणाबरोबर युती करताय, त्याचा कशाला पत्ता राहिलेला नाही. विरोधी पक्ष आहे का नाही, कोण विरोधी पक्ष आहे? आजच्या वर्तमानपत्रात तुमच्या सगळ्यांच्या बघा ठळक की बाबा चापाना बहिष्कार. आणि देवेंद्र फडणवीस म्हणतात की यांना काही दिशाच राहिलेली नाही, दिशाहीन विरोधी पक्ष झालाय. आणि यानेच जर का दिशाहीन केलं नाही ना, अर्धा विरोधी पक्ष तुमच्याकडे आहे आणि अर्धा विरोधात ठेवलेला, असं जगामध्ये कुठं राजकारण नाही. लक्षात ठेवा, प्रत्येक पक्षाचे अर्धी माणसं सत्तेत आणि अर्धी माणसं विरोधात आहे. असं असतं का राजकारण? कुठं कोणता पक्ष विरोधी पक्ष म्हणाले सांगा ना. या समर्थ परिस्थितीमध्ये शेतकरी मरायला लागलेला आहे, त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. आता सगळ्यात चर्चा त्या नाशिकच्या कुंभमेळ्यावर चालू झालेल्या आहेत. हजारो कोटी रुपये तिकडे खर्च, अनेक झाडं तोडताय, अनेक तुम्ही काही करायचं ते करताय, पण कशासाठी चाललंय ते? त्यांनी काय होणार आहे? काय भारताची अर्थव्यवस्था वाढणार आहे, सुधारणार आहे? काय होणार आहे? त्याचा रुपयाचं अवमूल्य रोज व्हायला लागलं, याला शरम वाटत नाही. आता 90च्या पुढे डॉलर गेला, एका डॉलरसाठी 90 रुपये झाला. स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला 1 रुपया बरोबर $1 होता. त्याच्या आधी जर गेला तर एका रुपयाला $7 येत होते. हे डॉलर हलका होता, रुपया भारी होता. सोन्या चांदीचे रुपये होते आपल्याकडं, नाणी होती आणि त्याची किमती डॉलरच्या तुलनेमध्ये प्रचंड मोठी होती. $7 1 रुपया असं होतं. स्वातंत्र्याच्या काळात उठलं ब्रिटिशांनी आणि त्याच्यामुळे रुपयाचं किंमत $1 बरोबर $1 झाली. त्याच्यानंतर लुटीचा सपाटाच लागलेला आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तरी आम्ही 6वी 7वी 5वीत असताना गणित असायचं, 3 रुपये 12 आण्याला $1. तर मग 100 रुपये दिल्यावर किती डॉलर पडतील आणि किती शिल्लक राहतील? अनेक वर्ष 3 रुपये 12 आणे होता. आता किती झपाट्याने मनमोहन सिंग 5 झाले त्यावेळेला 60 रुपयाला $1 झाला आणि आज तर 90 रुपयाला झाला. म्हणजे या गतीने अर्थव्यवस्था ढासळते आणि त्यांचे भाट लोक सांगतात की देशाची अर्थव्यवस्था सुधारते. याच्यामध्ये एक लक्षात घ्या की हा एकमेव जगातला देश असा आहे की इथं आमच्या देशांची संख्या वाढते आणि मृत्यू पावणारी किंवा आत्महत्या करणाऱ्यांची पण संख्या वाढते. धोरण कसं बघा, मुठभर लोक श्रीमंत कसे होतील याच्यासाठी सगळे आराखडे आखले जातात. त्यांना नफा कसा होईल अशा पद्धतीने हे धोरण आखले जाते आणि त्याच्यासाठी शेतीमालाचा बळी दिला जातोय. शेतकऱ्यांच्या कापसाची निर्यात बंदी आहे, कापडाची नाही आहे. साध्या साध्या गोष्टी आहेत. का बाबा असं कापड लागत नाही का गरीबाला? कापूस काय गरीबाला चहा करून खायला लागतो का? नाश्त्याला लागतो का? कापूस कशासाठी? कापड तयार. त्यांना जर स्वस्त कापूस मिळावा म्हणून तुम्ही निर्यात बंदी करता तर देशातल्या लोकांना कापड स्वस्त मिळावं म्हणून तुम्ही कापडावर पण निर्यात बंदी करा, मग काही नाही होईल. जर कापडावर करायचं नसेल तर कापसावर पण करू नका. परंतु
लाखो करोडो लोक मरत असताना सुद्धा कोणी या विषयाकडे लक्ष द्यायला तयार नाही आहे की या देशातली शोकांतिका काय, आणि म्हणून आम्ही या विषयाला लक्ष घातलेलं आहे. त्याचा एक टोक म्हणून आज आपला हे सगळे 6 जिल्हे आम्ही जो फिरतो हे ऊसाचा मोठा भाग आहे. आणि या 6 जिल्ह्यामध्ये ऊसाचं पीक हे लुटलं जातं, अक्षरशः लुटलं जातं. आणि त्याच्यासाठी जे कायदे केले ते कायदे जे पूर्वी आमच्या थोडेफार बाजूचे होते ते कायदे सगळे बदलून टाकले. हे सगळे कायदे बदलल्यामुळं आज आमच्यावरती पाळी आलेली आहे. SRPचा कायदा केला. त्या SRPच्या कायद्यामध्ये आम्हाला जर 14 दिवसात पैसे दिले नाही तर कारखानदाराला अटक होत होती, शिक्षा होत होती. ती तरतूद काढून टाकली. 8.5% रिकव्हरीला हेच धरून आमचा हिशेब दिला जात होता. 8.5 9 केलं, 9 ते 9.5 केला, 10.25 केलं. जमिनीची माणसाची साखर वाढते कमी होते, आपण गोळी चालू करतो, बंद करतो, शिकून देतो. आता या जमिनीची साखर वाढली का, आमच्या नदीच्या पाण्याची साखर वाढली का? जर असं झालेलं नाही तर मग तुम्ही साखरेचा जो बेस होता आमचा रिकव्हरी बेस तो 8.5चा 10.25 का केला तर केवळ शेतकऱ्यांना कमी भाव देण्यासाठी केला. याच्यामध्ये 5 सेक्शन होता. पूर्वीच्या कायद्यामध्ये भार्गव समितीच्या सूचनाचा कायद्यात रूपांतर केलेलं होतं. आणि भार्गव समिती तुम्ही ऊसाचे पैसे देता, दर देता, त्याच्याऐवजी आता तुम्ही साखर करताच, पण त्याबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये उपपदार्थ पण तुम्ही तयार करतात. त्या उपपदार्थांच्या पैकी 50% रक्कम ही शेतकऱ्यांना दिली पाहिजे अशी 5 सेक्शन मध्ये तरतूद केली, कायद्यात तरतूद केली. आणि आता शरद पवार, राजू शेट्टी, गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख या सगळ्यांनी 9/10 हा कायदा बदलून टाकला. आणि उपपदार्थातला 1 रुपया सुद्धा आम्हाला मिळत नाही. आणि त्याच्यामुळं हे जे ऊसाचे दर आहेत ते मी तुम्हाला या तक्त्यामध्ये दिले की कृष्णा कारखान्याने त्यांच्या अहवालात शेवटचं पानात लिहिलेलं आहे की 1960 साली तो कारखाना सुरू झाला. तो कारखाना सुरू झाला त्या वर्षी त्यांचा पहिला दर प्रति टन 50 रुपये होता. 10 वर्षात तो दुप्पट झाला. म्हणजे दरवर्षी 10% ऊसाचा दर वाढत होता. ही नैसर्गिक वाढ होती, महागाई निर्देशांकाला धरून ऊसाची वाढ होत होती. आणि दर 10 वर्षांनी 100 ही ऊसाचा दर दुप्पट होत होता. म्हणजे 60 साली जो दर आमचा 50 होता तो 70 साली 105 झाला, 80 साली तो 301 वर गेला आणि 90 साली 511 झालेला आहे. परत 511चा 2000 साली 940 म्हणजे जवळजवळ 1000 झालेला आहे. त्याच्यानंतर 2010ला 940,000 होता. त्याचा बरोबर 2450 कृष्णेने 2450 दिला. त्या वर्षी राजाराम बापू कारखान्याने 2727 दिला. तुमच्या अनेक कारखान्यांनी 2500 रुपये दिलेला. म्हणजे 2010 साली 2500 रुपये दर होता तर 2020 साली तो 5000 व्हायला नको का? मागचं 50 वर्षाचं रेकॉर्ड आहे. दर 10 वर्षाला ऊसाचा दर दुप्पट होतो. पण इथंच का नाही झाला तर 2010 साली हे SRPचा कायदा गेला आणि FRP आणला. FRP आणण्याचं पाप जे काही शरद पवार कृषी मंत्री असताना त्यांनी केलं त्यामुळे आज ऊस उत्पादकांना सुद्धा फाशी घ्यायची आणि आत्महत्या करायची वेळ आली. तर 2020 साली 5000 असायला पाहिजे तर 2025 साली आता सुरू झालं. आज 7500 रुपये दर आला. हे का होत नाहीये? साधी गोष्ट आहे की याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारचं धोरण आहे, भारत सरकारचं धोरण आहे. आणि हे इतर राज्यात काय धोरण आहे? इतर राज्यामध्ये उदाहरणासाठी आपण उत्तर प्रदेश घेतो. उत्तर प्रदेशमध्ये सहकारी कारखानदारी फार कमी आहे. एका दुसरा कारखाना आहे. सगळे कारखानदारी खाजगी आहे. त्यांचे आमदार सभागृहात नाही आहे. कारखानदारांचे प्रतिनिधी सरकारमध्ये नाहीत, विरोधी पक्षाचे नाही. आता मग तिथं काय होतं की ऊस उत्पादकांचा रेटा सरकारवर असतो आणि ऊस उत्पादकांच्यामुळं तिथलं जे सरकार आहे, राज्य सरकार, त्यांनी गन्ना कमिशनर ठेवलेला. तिथं ऊस आयुक्त किंवा ऊसचा कमिशनर किंवा शुगर कमिशनर असा नाही आहे. तिथं आहे तो ऊसाचा आहे. उत्तर प्रदेशमध्ये काय आहे? ऊसाचा गन्ना कमिशनर आहे. आणि महाराष्ट्रात काय आहे? शुगर कमिशनर. हा मोठा फरक आहे. याचा इतर भाजपाचे नाव बदलणं आणि आमचं नाव बदलण्यात फरक आहे. लक्षात घ्या की साखर आयुक्त हा साखरेचाच हिशोब करतोय सगळा आणि साखर कारखानदारांना कसं परवडेल हे बघतोय. याच्या उलट उत्तर प्रदेशमध्ये गन्ना कमिशनर आहे आणि तो ऊसाचा फायदा, ऊसकरी उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल हे तिथं बघतोय.
आणि त्याच्यामुळं FRP पेक्षा उत्तर भारतामध्ये उत्तर प्रदेशमध्ये 1000 रुपये दर जास्त आहे. आज आमचा जो 3500 रुपयांनी दिलेला आहे महाराष्ट्र सरकारने, आमचा जो FRP आज आम्हाला दिला भारत सरकारने, महाराष्ट्र सरकारने, तिथं FRP नाही आहे उत्तर भारतात. उत्तर प्रदेशमध्ये SAP आहे, स्टेट ऍडवायझर प्राइस आहे. आणि ही स्टेट ऍडवायझर प्राइस जी आहे ती FRP पेक्षा जास्त आहे. आणि याचं कारण तिथं गन्ना कमिशनर आहे. गन्ना कमिशनर या हिशेबाने ऊसाचं उत्पादन खर्च काढून आम्ही 12 डिसेंबर हे शरद जोशींचा मृत्यूचा दिवस आहे, म्हणजे आमची पुण्यतिथी आहे. आणि बाबू गेनूचा पण स्मृती दिवस आहे, ज्याने आयात मालाचे वर्ग स्वतःला झोपून दिलं. त्यांची आठवण आज देशामध्ये शेतकरी संघटना आमची सोडलं तर कोणाला आठवण सुद्धा होत. आम्हाला माहित आहे की या आयातीमुळे आम्ही मरतोय, आमचं जे नुकसान होतंय, आम्हाला जे आत्महत्या करायची पाळी आल्यात ते आयात होत असलेल्या शेतीमालामुळे होते आणि निर्यात बंदीमुळे होते. बाबू गेलो आमच्या दृष्टीने स्मरणीय माणूस आहे, त्याला आम्ही विसरू शकत नाही. त्याचप्रमाणे शरद जोशीने हे सगळं आम्हाला शिकवलं. त्यांची पुण्यतिथी 12 डिसेंबर आहे. तर या 12 डिसेंबर पर्यंत जर गन्नायुक्त झालं नाही महाराष्ट्रामध्ये, जर का शुगर कमिशनर बदलून शुगर केन कमिशनर झाला नाही, गन्ना आयुक्तालय असं नाव जर झालं नाही, तर आम्ही 12 डिसेंबरला ते साखर आयुक्तालय फोडून काढणार आणि त्या ठिकाणी ऊस आयुक्तालय करून टाकणार. ही आमची प्रचाराची थीम आहे. यासाठी आम्ही सगळेजण फिरतोय. तेव्हा आपण आमच्या बरोबर असलेले अतिशय नाना पाटील ब्रिगेडचे शिवाजी नाना नानकिले आहेत, ते आपल्या समोर विषयाबद्दल ते जे काही चाबूक करायचं आहे त्यावेळी कर विजेचं बिल का देत नाही, आम्ही कर्ज का देत नाही. शरद जोशीने एक भूमिका घेतलेली होती विरोध अधिवेशनामध्ये, कर कर्जा नाही देंगे, बिजली का बिल भी नाही देंगे, आणि ते आम्ही आज तागात पाळणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे जे काही आपल्या भाषणामध्ये ते थोडंसं मुळामध्ये पहिला हप्ता ऊसाच्या उत्पादन खर्चाशी निगडीत आहे. सर्व शेतीमालाच्या उत्पादन खर्चाशी निगडीत आहे आणि संविधानिक आहे. म्हणून हे जो तक्ता आहे तो राहुरी कृषी विद्यापीठ उत्पादन खर्च काढतं आणि केंद्र सरकारला कळवतं. तर आपल्याला ह्या वर्षीचा उत्पादन खर्च कळवलेला आहे 4100 रुपये टनाला आणि तिकडून आलेला आहे 3550 रुपये. म्हणजे पाठवल्यापासून ही 700 रुपये कमी आलेले आहे. आता हे काढत असताना ह्याच्यात काय केलंय, तुम्ही म्हणतात 500 रुपये म्हणजे कमी आहेत त्याच्यासाठी काय एवढं म्हणलं नाही पाहिजे. पण काढत असताना एक आयटम तुम्हाला सांग की त्याच्यासाठी जे बियाणं लागतं 2.5 एकराला, 2.5 एकराचं उत्पादन खर्च काय करतो, 2.5 एकराला बियाणं धरलंय 9000 रुपयाचं. आता रोप लावा बियाणं लावा ते लागतंय 30,000 2.5 एकराला. म्हणजे हे इथंच 21,000चा आमचा फाटा आहे. दुसरी गोष्ट, वावरात ऊस कारखान्यापर्यंत न्यायचं आहे, ते चालत जात नाही, त्याला तोडावं लागतं, हार्वेस्टिंग, त्याला पुन्हा ट्रान्सपोर्टिंग. तर ह्या सगळ्या खर्चासाठी फक्त 270 रुपये झालेले आहेत आणि कारखाने आमचे 1000, 1100, 900 कापतात. साखर आयुक्ताला एक पत्र दिलं मी की असं भारत सरकारने ह्याच्यासाठी फक्त 270 रुपये झाले आहेत, त्याच्यापेक्षा अधिक पैसे आमचे वाटा करू नयेत. आयुक्तांनी मला एक लेखी पत्र दिलं याच्यात आहे की तुमचं म्हणणं आहे आमच्याकडे आलेलं आहे, तुम्ही हा धोरणात्मक निर्णय आहे आणि आता सरकारी पातळीवर पाठपुरावा करा. आता साखर आयुक्ताला काय विचारलं पाहिजे माझ्या, कसं करता पाहिजे साखर आयुक्त ऊस आयुक्त जेवढं लागतं तर तेवढं जाते. म्हणजे 1000 रुपये लागतात, तिथं 270 कानाला 700 रुपये हा पटका आहे. एकच आयटम सांगितलं तुम्हाला मी, फक्त बेण्यामध्ये 2.5 एकरासाठी जे मानव श्रम झालेलं आहे ते फक्त 75,000 झालेलं आहे. त्याच्यामध्ये लागणीपासून खुरपाणी, पाणी धरणं आणि मग सगळा खर्च. तर मी ते पाहिलं तर पहिल्या वेळेस लागणीलाच खर्च येतो 6,000 रुपये एकर रोप लावायचं म्हणलं तर, 2.5 एकरला 15,000. आणि खुरपान जर कुणाला द्यायची म्हणलं तर अगदी पदवीधर सांगतात कृषी तज्ञ की तुम्ही तणनाशक मारू नका, लेबर लावून खुरपा, जीवाणू मारतात आणि मग लेबर लावलं तर एकरी 10,000 रुपये म्हणजे हेक्टरला 25,000 रुपये एका खुरपाणीला लागतात. 2 खुरपाणी द्यायचं म्हणलं तर इथंच 50,000 जातात. म्हणजे 75,000 इथंच संपलं. मग पुढचा खर्च कुठून करायचा, म्हणजे हा असा सगळा हे उत्पादन खर्च कमी झालेले, एनपीके फार कमी झालेले
आणि म्हणून उत्पादन खर्च जर वास्तव काढला तर इकडं 7,500 निघतोय. दुसरी गोष्ट, आमची चोरी कुठं होते की आपलं जे पाडेगाव मध्यवर्ती कार्यालय आहे तिथं ऊसाच्या जाती रिसर्च केल्या जातात आणि मग त्याची इक्वारी शिफारस केली जाते. तर इथं माझ्याकडे आकडा आलेला आहे आता इथं 86 जर 12 महिन्याचा असेल तर त्याची 13,59 रिक्वायरी आहे आणि 14 महिन्याचा असेल तर त्याची 15,75 रिक्वायरी आहे. म्हणजे 157 किलो आणि 500 ग्रॅम साखर पडते. ठीक, आकडा सरकारी आहे आणि त्याच्यावरती भारत सरकारचा लोगो आहे. म्हणजे सरकारने लिहिलेले का आकडेवारी आहे 157 किलो 500 ग्रॅम. आम्ही म्हणतो 150 धरा आणि 10.15 पॉईंटला जर तुम्ही एवढे पैसे देता तर आमचे पुढच्या 4 पॉईंटचे पैसे आणि एका पॉईंटला 350 तर 1,400 रुपये जर ह्याच्यात घातले तर FRP मध्ये 3500 मध्ये 14 टाकले तर किती होतात? 14 अधिक 35 5,000 होतात. आणि तोडणीला अजिबात झालेलं नाही ह्याच्यात 1,000 टाका परत 6,000 होतात. आणि हे बियाणं हे तुम्हाला दिलेल्या मजुरीचे आकडे हे कमी धरल्यामुळं रास्त धरलं तर हे 7,500 रुपये आमचा उत्पादन खर्च आहे. हा आम्ही उत्पादन खर्चच मागतोय. डॉक्टर स्वामीनाथनांनी सांगितलं उत्पादन खर्च हा उत्पादनाला जातो आणि भारतातल्या जर आत्महत्या थांबायच्या असतील तर त्याचं वर्षातून एकदा पीक आहे त्याला 50% नफा दिला पाहिजे. म्हणजे 7.5 ला 50% जर पैसे मागितले तर आम्हाला शेतकरीच अडवतात की 2500 द्यायला तुम्ही 10,000 मागायला. तर आम्ही आता सुद्धा उत्पादन खर्च 7,500 मागतो आणि त्याच्यासाठी ही जाहीर आहे. पुण्याचं जे ऊस आयुक्त आहे हे ऊस आयुक्त वास्तविक शेतकऱ्यांच्या जे काही टन शेतकऱ्यांचा ऊस जातोय त्या टनातून सरकारनं पैसे घेऊन प्रति टन 2 रुपये घेऊन हे ऊस आयुक्तालय म्हणजे साखर आयुक्तालय बांधलेलं आहे. आणि जर शेतकऱ्यांच्या ऊसाच्या पैशातून जर ती बिल्डिंग बांधली असेल तर त्याचं नाव सुद्धा शेतकऱ्यांच्या ऊसाचं म्हणजे साखर आयुक्ताऐवजी ऊस आयुक्त हे बिल्डिंगचं नाव असलं पाहिजे आणि पद सुद्धा तेच असलं पाहिजे. हे अत्यंत आपली शेतकरी संघटनेची रास्त मागणी आहे आणि दादा आणि त्याचबरोबर दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण त्या मागणीसाठी राज्यभर दौरा करत आहोत आणि येणाऱ्या उद्याच्या 12 तारखेला आम्ही सरकारकडे मागणी करणार आहोत. आणि त्या दिवशी सरकार ह्या मध्यंतरीच्या 5 दिवसात जर नाही बदललं तर त्या दिवशी निश्चितच आम्ही सर्वजण तिथं बोर्ड लावल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. धन्यवाद. शेतकरी आत्महत्याचा कलंक पुसण्यासाठी आदरणीय रघुनाथदादा पाटील, शिवाजीनाना नांदकिले, लक्ष्मण वडले साहेब यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री वारला त्यामुळे ते आमच्या माननीय कालिदासजी आपेट साहेब यांच्या सगळ्यांच्या ज्या मेन नेत्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते काम करत आहोत. तर आमचा एक मुद्दा असा आहे की ऊस गन्ना आयुक्तालय जसं गुजरात, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा या ठिकाणी आहे त्या पद्धतीचंच गन्ना आयुक्तालय म्हणजे ऊस आयुक्तालय हे आपल्या महाराष्ट्रामध्ये असावं यासाठी आम्ही सगळेजण 12 तारखेला 12 डिसेंबर रोजी आम्ही तिथे सगळेजण हजर राहणार आहोत. पण माझं एक सगळ्यांना आव्हान आहे की ज्याप्रमाणे माझे शेतकरी बांधव आहेत येतात त्याच पद्धतीनं एक महिला म्हणून मी एक थोडीशी विनंती करते की माझ्या महिलांनी देखील शेतकरी असतील किंवा माझ्या कर्जदार महिला असतील यांनी देखील उपस्थिती लावून आम्हाला सगळ्यांना सहकार्य करावे. आम्ही करतोय हे तुमच्यासाठी करतोय. आपल्या बायका आणि सगळ्या शेतकरी बांधवांना एक नम्र विनंती आहे की तुम्ही जसं येता तसं तुमच्या बरोबर तुमच्या महिला म्हणजे तुमच्या पत्नीला देखील घेऊन या. कारण मी पण आता त्यांच्याबरोबर काम करते. मी आले पण मी आमच्या डॉक्टरांच्या बरोबर डॉक्टरांना भांडून घेऊन आलेले आहे. असं सहजासहजी कुणाचा नवरा येत नाहीये. आज काय येणार नाही तुम्ही माझ्या बरोबर चलाच म्हणून मी 2 दिवस झाले डॉक्टरांच्या पाठीमागे लागले. नाही म्हणत मी दादांचा कॉल आलाय मला आज जावंच लागेल. मी डॉक्टरांना अक्षरशः म्हणजे ते आजारी आहेत तरी सुद्धा मी त्यांना घेऊन आली. पण माझे एक बांधवांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही देखील तुमच्या पत्नीला घेऊन येऊन आम्हा सगळ्यांना सहकार्य करा.